हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवणातील एक प्रकार फिंगर चिप्स रेसिपी. फिंगर चिप्स बनवण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत. या पद्धतीने बनवल्यास काळे पडणार नाही, तळल्यानंतर पांढरे शुभ्र आणि खाण्यास कुरकुरीत लागतात. त्याचबरोबर मुलांनाही खाण्यास खूप आवडतात. व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. फिंगर चिप्स बनवत असताना मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चला तर पाहूया फिंगर चिप्स बनवण्याची योग्य पद्धत. येथे मी 2 किलो बटाटा साली काढून घेतले आहे. त्यानंतर बटाट्याचे आडवे मोठे काप करून घ्यायचे आहेत. बटाट्याचे आडवे मोठे काप करून घेतल्यानंतर एकावर एक बटाटा ठेवायचा आणि उभे काप करून घ्यायचे. हे काप करत असताना जास्त जाडही करायचे नाहीत आणि जास्त पातळही करायचे नाही, मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे. हे केलेले काप मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे. मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्याने काळे पडत नाहीत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे काप करून घ्यायचे. हे काप करत असताना जाड होणार नाही याची काळजी घ्यायची. हे फिंगर चिप्स बनवत असताना रात्री बनवायचे आहे आणि पाण्यामध्ये भिजू घालायचे. हे केलेले बटाट्याचे काप 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. बटाट्याचे काप पाण्यामध्ये भिजत घालत असताना पाण्यामध्ये मीठ टाकायचं. हे फिंगर चिप्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर पूर्ण बुडून वर पाणी राहिले पाहिजे, कारण पाणी कमी पडल्यामुळे फिंगर चिप्स काळे पडतात. त्यासाठी भरपूर पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचे. सकाळ झाल्यानंतर 2 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाट्याचे काप धुतल्यानंतर वर पाणी स्वच्छ दिसले पाहिजे. स्वच्छ धुतले तरच फिंगर चिप्स पांढरे शुभ्र होणार आहेत. इकडे बटाट्याचे काप धुत असताना तिकडे काप शिजवण्यासाठी पाणी उकळायला ठेवायचं. केलेले काप शिजवण्यासाठी तुरटीची मूठभर टाकायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. उकळी आल्यानंतर बटाट्याचे काप टाकायचे. काप टाकून झाल्यानंतर झाकून ठेवायचं. फिंगर चिप्स बनवत असताना पांढरा बटाटा वापरला आहे, तो लगेच शिजतो. पांढरा बटाटा वापरत असताना काळजी घ्यायची आहे की ते जास्त शिजू द्यायचे नाही, लगेच शिजतात आणि तुकडे पडतात. फिंगर चिप्स शिजवत असताना 70% शिजवून घ्यायचे. बटाट्याचे काप पाण्यामध्ये टाकल्यानंतर 1 वेळा पलटून घ्यायचे. हे बटाट्याचे काप हलवत असताना सारखे सारखे हलवायचे नाही, सारखे हलवल्याने बटाट्याचे कापाचे तुकडे पडतात, याची काळजी घ्यायची आहे. बटाट्याचे काप टाकल्यावर पाण्याला उकळी आल्यावर चेक करायचं बटाटा शिजला आहे की नाही. बटाट्याचे काप शिजल्यानंतर एका जाळीने दुसऱ्या जाळीमध्ये बटाट्याचे काप टाकायचे. त्याचबरोबर काप शिजल्यानंतर जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाही, ठेवल्याने तुकडे पडतात. त्यामुळे लगेचच पाण्यातून बाहेर काढायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जाळीमध्ये बटाट्याचे काप काढल्याने पाणी नितळून जाते. त्या कापामध्ये पाणी राहत नाही, सुटसुटीत होतात. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये साबुदाणा बटाटा पापड, बटाटा चिप्स आणि चकली, त्याचबरोबर तांदळाचे पापड व कुरडई हे सर्व व्हिडिओ अपलोड केले आहे. उन्हाळी वाळवणाच्या सर्व रेसिपी पाहायच्या असेल तर पूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे, तिथे जाऊन नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे फिंगर चिप्स जाळीत काढल्यामुळे सुटसुटीत झाले आहेत. फिंगर चिप्स व्यवस्थित उन्हामध्ये पसरून घ्यायचे. हे फिंगर चिप्स उन्हामध्ये वाळवत असताना 3 दिवस वाळवायचे. बटाट्याचे केलेले काप थोडेसे जाड असल्यामुळे वाळण्यासाठी 3 दिवस लागतात. फिंगर चिप्स वाळायला टाकत असताना प्लास्टिकच्या कागदावर वाळायला टाकायचे नाही, एखाद्या सुती कपड्यावर वाळायला टाकायचे. फिंगर चिप्स सुकायला टाकून झाल्यानंतर 3 तासांनी पलटून घ्यायचे. दुपारनंतर फिंगर चिप्स थोडेसे सुकले आहेत. त्यानंतर रात्री फॅन खाली वाळायला टाकायचे. दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळायला टाकायचे. 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतले. फिंगर चिप्स तळत असताना हे पांढरे शुभ्र झाले आहेतच, त्याचबरोबर खाण्यासाठीही खूप टेस्टी लागतात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये.